ज्ञानोबरांच्या चरित्रातला एक गोड प्रसंग आहे बघा. विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या चरित्रामध्ये एक गोड प्रसंग येतो. माऊली म्हणतात एकदा सहजच आम्ही वैकुंठाला गेलो. गोड प्रसंग बरं का, लक्षपूर्वक आहे का. माऊलींना विचारलं, का हो माऊली तुम्ही कशा करता वैकुंठाला गेले हो. माऊली म्हणतात, जाणं तसं आमचं सहजच होतं. सहज आम्ही वैकुंठाला गेलो म्हटले आणि तिथं गेल्यानंतर एक दृश्य आम्हाला दिसलं. माऊलींना विचारलं, का हो माऊली कोणतं दृश्य तुम्हाला दिसलं. माऊली म्हणतात, आम्ही वैकुंठाला गेलो आणि भगवान परमात्म्याच्या घरी अर्जुन महाराज जेवण करण्याकरता आले होते म्हटले. बरं त्यांना जेवणाकरता काय होतं बरं. माऊली म्हणतात, त्यांना बसण्याकरता चांदीचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे आणि त्या सोन्याच्या ताटामध्ये ब्रह्मरसाचे पदार्थ वाढलेले. माऊलींनी वर्णन केलं, सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागे नारायणे तेथ अवसरी पाहुणे पातलो आम्ही. सहज आम्ही तिथं गेलो हे दृश्य आम्हाला दिसलं म्हटले. बरं माऊली पुढे काय झालं बरं. मग माऊली म्हणतात, आपल्याकडे प्रथा आहे बघा, आपण जर जेवणाकरता बसलो आणि आपल्या घरी अचानक एखादा पाहुणा आला तर आपण काय म्हणतो, या जेवायला. आमच्या इकडं म्हणतात, तुमच्या इकडं म्हणतात ना, या जेवायला. तसं विश्वमाऊली ज्ञानोबरांना अर्जुन महाराज म्हणतात, ओ विश्वमाऊली ज्ञानोबराय, अहो बसा ना जेवणाकरता. आता जेवणाकरता बसा म्हटल्यानंतर माऊलींच्या पाठीमागे मुक्ताबाई उभ्या होत्या. कोण मुक्ताबाई. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई. किंवा सुखाचा निधान तो माझा सोपान, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. असं वर्णन ज्या माऊलीचं करावं. त्या मुक्ताबाई पाठीमागे उभ्या होत्या. मुक्ताबाईला विचारलं, काय करू ग मुक्ते, काय करू ग मुक्ते. असा प्रश्न ज्यावेळेला विचारला ना माईबापांनो, जी मान माझ्या मुक्ताबाईनं हलवली ना ती होकारार्थी होती. बसाना जेवणाकरता, बसाना जेवणाकरता म्हटल्यानंतर माऊली जेवणाकरता बसले. जसं ताट भगवान परमात्म्याच्या घरी अर्जुन महाराजांच्या समोर आहे ना, अगदी तसंच ताट माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या समोर आलं. कसं, ब्रह्मरसाच्या पदार्थानं भरलेलं. आता ते ताट समोर आलं, पुंडलिका वरदा झालं, सगळं झालं. आणि ज्या क्षणाला ते ब्रह्मरसाचे पदार्थ ग्रहण करण्याची वेळ आली ना, त्यावेळेला पुन्हा एकदा मुक्ताबाईकडे वळून पाहिलं. आता काय करू ग मुक्ते, आता काय करू ग मुक्ते. असा दुसऱ्यांदा ज्या वेळेला प्रश्न विचारला ना माईबापांनो, जी मान माझ्या मुक्ताबाईनं हलवली ना ती नकारार्थी होती. खाऊ नकोस दादा. अगं मुक्ते, देवाच्या दारातले ब्रह्मरसाचे पदार्थ आहेत ग, असे उष्टे तर टाकता येणार नाही ना. काय करू या ब्रह्मरसाच्या पदार्थाचं. हे दादा, अरे हे ब्रह्मरसाचे पदार्थ तू जर इथं खाल्ले ना तर कोपरी गावातले लोक तुला अपलपोट्या म्हणतील ना दादा. याच्या करता हे ब्रह्मरसाचे पदार्थ इथं खाऊ नको दादा. ते ताट माझ्या हातामध्ये नाही. माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईनं ते ताट आपल्या हातामध्ये घेतलं. इथं बसल्या प्रत्येक माई माऊलींना लक्षपूर्वक ऐका. ते ताट मुक्ताबाईनं हातामध्ये घेतलं, आपल्या मायेच्या पदराखाली झाकलं आणि आपल्या मायेच्या पदराखाली झाकलेलं ब्रह्मरसाच्या पदार्थानं भरलेलं ते ताट थेट वैकुंठावरून या मृत्यू लोकामध्ये आणलं. अरे कुठं आणलं. आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये इंद्रायणीच्या तीरावरती जे काही रंजलेले गांजलेले निराश्रित लोक आहेत ना माई बापांनो, अरे त्यांच्याकरता ते ब्रह्मरसाचे पदार्थ वाढले रे. पण ऐका ना, खाऊन खाऊन संपायला ते तयार नाहीत. कारण देवाच्या दरबारातले ब्रह्मरसाचे पदार्थ होते रे. खाऊन खाऊन संपायला तयार नाहीत. पण शिल्लक राहिलेले ब्रह्मरसाचे पदार्थ माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरांना आदिशक्ती मुक्ताबाईला सिद्ध बेटापर्यंत सुद्धा आळंदीकरांनी नेऊ दिले नाही. तरी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या शेवटी काय मागतात देवाकडे, जे खळांची व्यंकटी सांडो तयास कर्मिरीती वाढून. देवा, अरे ज्या लोकांनी मला माझ्या आयुष्यामध्ये त्रास दिला ना देवा, त्यांचा दुर्जनपणा जाऊ दे आणि त्यांना सद्बुद्धी दे देवा, त्यांना सद्बुद्धी दे. याला म्हणावं साधूचं अंतकरण, याला म्हणावं संतांचं अंतकरण. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला. अरे ज्या वेळेला विश्वमाऊली ज्ञानोबा आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये भिक्षेची झोळी घेऊन भिक्षा मागण्याकरता जातात ना, त्यावेळेला आळंदीमध्ये भिक्षा तर वाढली जात नाही. माधव शास्त्रींच्या दारात जातात. त्या क्षणाला आवाज देतात, ओम भवती भिक्षाम देही. घरातली पत्नी बाहेर येते. 2 चपात्या त्याच्यावरती कोरांना होतं, माऊलींच्या हातावरती टेकवलं. माऊलींच्या हातावरती टेकवल्यानंतर माऊलींनी तर आपल्या भिक्षेच्या झोळीमध्ये टाकणार तितक्यात त्या ठिकाणी माधव शास्त्री येतात. माधव शास्त्रीनं विचारलं, संन्याशाच्या कार्ट्या ज्ञान्या
भल्या पाट्या आमच्या दारात कशा करता आलास रे? त्यावेळेला माऊलींना सांगावं, ओ शास्त्री काका ऐका ना, माझ्या करता नाही हो, माझ्या निवृत्ती दादा करता सुद्धा नाही, माझा सोपान आहे ना त्या सोपाना करता सुद्धा नाही, माझी 5 वर्षाची बहीण आहे ना छोटीशी मुक्ताबाई, तिला भूक लागली हो, थोडीशी चपाती मिळू द्या, थोडीशी भाजी मिळू द्या हो. पण नाही मिळू दिली माधव शास्त्रीने. कंबरड्यात लात घातली माऊलींच्या. अरे ज्या क्षणाला कंबरड्यात लात घातली ना, वैद्य बाबांच्या मुखातले शब्द आहेत. वैद्य बाबा म्हणतात माऊलींच्या हातातली चपाती गटारात पडली, याच्यामध्ये नवल नाही. माऊलींच्या त्या चपातीवरची भाजी माऊलींच्या तोंडावरती उडाली रे. अंतःकरण दुःखी कष्टी झालं. आता मला या जगात राहायचं नाही, मला या विश्वात राहायचं नाही. जी माझ्या आईवडिलांची भूमिका ती माझी भूमिका आता दिसू नये. जन या अवस्थेला मला प्राप्त व्हायचंय. दुःखी कष्टी झालेले उद्विग्न अवस्थेमध्ये असलेले विश्व माऊली नारायण आळंदीच्या एका तीर्थक्षेत्रामधून खऱ्या अर्थानं त्या गल्लीमधून पळत निघाले. सिद्ध बेटाच्या दिशेने जाणारे ज्ञानोपरे माझ्या निवृत्ती दादांना पाहिले. पाठोपाठ निवृत्ती दादा निघाले. आणि ज्यावेळेला सिद्ध बेटामध्ये प्रवेश झाला ना माई बापांनो, एका ओट्यावरती सोपान दादा ब्रह्म अवस्थेमध्ये बसलेले, ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेले. दुसऱ्या ओट्यावरून उडी मारली आणि झोपडीत प्रवेश केला. पाठोपाठ निवृत्ती दादानं यामुळे विचारावं, दादा काय झालं रे? आजपर्यंत तुला अशा अवस्थेमध्ये कधी पाहिलं नाही रे, अशा उद्विग्न अवस्थेमध्ये दादा तुला कधी पाहिलं नाही. काय झालं? इतकं दुःखी कष्टी व्हायला सांग ना दादा. त्यावेळेला ज्ञान दादानं सांगावं, मला या जगात राहायचं नाही, मला या विश्वात राहायचं नाही. कोणाकरता जगायचं? समाजाच्या शिव्या खायच्या, तरी सुद्धा आपण समाजाचं कल्याणच करायचं. कशा करता जगायचं रे दादा? नाही जगायचं मला. त्यावेळेला निवृत्ती दादानं विचारलं, काय झालं दादा सांग ना. ज्ञान दादानं सांगितलं, भल्या पाटे उठलो होतो, गावात गेलो होतो भिक्षा मागण्याकरता. ऐक ना दादा, तुझ्या करता मागण्याकरता नव्हतो गेलो रे, माझ्या करता सुद्धा नव्हतो गेलो. आपला सोपान आहे ना, तो तर कधी काही लागलं तरी मागत नाही रे. पण छोटीशी बहीण आहे आपली 5 वर्षाची मुक्ताबाई, तिला भूक लागली होती रे, तिच्या करता मागण्याकरता गेलो होतो. नाही मिळू दिली आळंदीकरांनी. आळंदीकर मारतात रे दादा आपल्याला. माधव शास्त्रींनी कंबरड्यात लात घातली म्हटले. त्यावेळेला निवृत्ती दादाच्या मुखातलं एक वाक्य आपल्याला संतत्व शिकून जाईल. इथं बसलेल्या प्रत्येकानं ते वाक्य घरी घेऊन जा. निवृत्ती दादा म्हणतात, मारू दे ज्ञाना, आळंदीकर आपले मायबाप आहे. काय संतांचं अंतकरण असताना मायबापांना. अरे मारलं तरी म्हणावं, आळंदीकर आपले मायबाप आहेत. साधकाचा मायबाप दरुषणी हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. खऱ्या अर्थानं इतकं वर्णन ज्या विश्व माऊलीत नारायणांचं करावं, मला वाटतं जगद्गुरु तुकोबांनी त्यांनाच उपमा दिलेली आहे. कारण इतकं मोठं उदात्त अंतकरण जगाच्या पाठीवरती एकमेव संतांचं आहे. आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असताना तुकोबाराय म्हणतात, मी पती त्यांची कीर्ती काय वाणू. ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला पतित म्हणून घेतात ना, त्या ठिकाणी तुकोबाराय पतित नाहीत रे. आम्ही सर्वसामान्य जीव पतित आहोत, पण ते स्वतःला पतित म्हणून घेतात ना, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. कारण संत उदार उदार भरले अनंत भांडार. संतांचं अंतकरणच इतकं उदार आहे. म्हणून उदार अंतकरणाने जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माऊली संत तुम्ही संत माय आहात, तुम्ही संत बाप आहात, तुम्ही संत कृपावंत आहात.